भारत का सच, हर भारतीय की आवाज। जय हिंद। आप देख रहे हैं राष्ट्र भारत टुडे। पेश है आज की प्रमुख खबर। हडपसर पुणे काले बोराटे नगर में बुधवार 25 दिसंबर 2024 को भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी भुयारी मार्ग का नामकरण और सुशोभीकरण समारोह भव्य रूप से संपन्न हुआ। इस कार्यक्रम की संकल्पना हडपसर के लोकप्रिय आमदार योगेश आना टिलेका की थी, जिन्होंने क्षेत्र के विकास और सौंदर्यीकरण के लिए इस महत्वाकांक्षी पहल को साकार किया। विधान परिषद विधायक योगेश टिलेका के नेतृत्व में यह आयोजन न केवल सफल रहा, बल्कि स्थानीय जनता के बीच उत्साह का भी केंद्र बना। कार्यक्रम में हडपसर विधानसभा के आमदार चेतन तुपे और शिवसेना जिला प्रमुख प्रमोद नाना भांगिरे की विशेष उपस्थिति ने इस आयोजन को और अधिक गरिमा में बना दिया। इस कार्यक्रम को सफल बनाने में समस्त ज्येष्ठ नागरिकों और स्थानीय नागरिकों का विशेष योगदान रहा। आयोजन स्थल को आकर्षक ढंग से सजाया गया था और जनता ने मार्ग के नामकरण और सुशोभीकरण के लिए विधान परिषद विधायक योगेश टिलेका का धन्यवाद किया। यह आयोजन भारतीय जनता पार्टी हडपसर विधानसभा मतदार संघ के नेतृत्व में हुआ, जो विकास और जनता के प्रति उनकी प्रतिबद्धता को दर्शाता है। तो ये थी हमारी आज की मुख्य खबर। ऐसे ही अपडेट्स के लिए जुड़े रहिए राष्ट्र भारत टुडे के साथ। आज रेल्वे गेट नंबर 8 काळे बोराटे नगर परिसरातील भुयारी मार्गाचं नामकरण भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावानं त्याचं उद्घाटन आज या भागाचे सन्माननीय आमदार चेतन तुपे पाटीलजी आणि आमच्या शिवसेनेचे शहर प्रमुख नानासाहेब भांगिरे आणि महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये, ज्येष्ठ नागरिकांच्या शुभ हस्ते या नामकरणाचा सोहळा पार झालेला आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की 30 डिसेंबर 2018 रोजी तत्कालीन पालकमंत्री या जिल्ह्याचे नेते स्वर्गीय गिरीश बापट साहेब यांच्या शुभ हस्ते या तिन्ही अंडरपासचं भूमिपूजन झालं होतं आणि 2018 साली सुरू झालेले काम 22 पर्यंत चाललं। 22ला या भुयारी मार्गाचं लोकार्पण लोकांच्या स्वतः शुभ हस्ते झालं। लोकांना वाहतूक समस्येतनं काही प्रमाणामध्ये मुक्तता मिळाली, पर्याय मिळाला। खऱ्या अर्थाने भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे आणि जयंतीचं औचित्य साधून आज जे विधान परिषदेचे आमदार आदरणीय सहकारी मित्र योगेश अण्णा टिळेकरांनी 2018 साली या भागाचा जो ज्वलंत प्रश्न होता तो म्हणजे वाहतूक कोंडीचा प्रश्न होता आणि त्याच्या खऱ्या अर्थाने त्यावेळेस या भागामध्ये प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत होती आणि त्यांची एक दूरदृष्टी होती की या हडपसर मतदारसंघामध्ये 2014 साली ज्यावेळी ते या ठिकाणी निवडून आले आणि खऱ्या अर्थाने हडपसर मतदारसंघामधले वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला। आज सध्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आहे 100वी आणि या निमित्तानं या भागामध्ये आमचे नेते आदरणीय योगेश अण्णा टिळेकर यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 2014 ते 19 अथक प्रयत्न करून जो भुयारी मार्ग या ठिकाणी केलेला आहे काळे बोराटे नगर इथे, ज्यामुळे ट्रॅफिकचा बराचसा प्रश्न सुटलेला आहे। आज त्या भुयारी मार्गाचं सुशोभीकरण व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव या भुयारी मार्गाला देण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमासाठी आज तिन्ही पक्षाचे आमचे नेते उपस्थित होते। आमदार चेतन तुपे पाटील, शिवसेनेचे नेते शहर अध्यक्ष नाना भांगिरे साहेब, त्याचबरोबर आमचे नेते योगेश अण्णा टिळेकर, याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि खरंच मी मनापासून अण्णांचं आणि सर्वच पक्षांचं, सर्वच आमच्या ज्येष्ठ नेत्यांचं मी मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।